नमस्कार. शोध घेतला की ज्यांना तुम्हाला भेटायचं आहे त्यांची भेट होतेच. बालपणीच्या मित्रांना मी भेटतो आहे. कोणाची भेट झाली मध्ये, कोणाची भेट झाली नाही. पण तब्बल 40 वर्षानंतर मी माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्या बालपणीच्या मित्राला भेटतो आहे. योगीराज वाघमारे यांना आपण सध्या बघत आहोत. योगीराज वाघमारे फार मोठे लेखक आहेत, पण हा पण एक चांगला सामाजिक कार्यकर्ता आहे. खूप मला आनंद आणि अभिमान वाटतो आहे की उशिरा का होईना भेट झाली आणि माझा मित्र मला भेटला. सध्या आपण छत्रपती संभाजीनगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरामध्ये आहोत आणि त्यामुळं इथल्याही आठवणी आम्ही जागवल्या आत्ता आणि त्यासोबतच बालपणीच्याही आठवणी आम्ही जागवत आहोत. बालपणी म्हणजे हा आमचा मित्र योगीराज वाघमारे का कळत नाही आम्हाला, पण आम्ही कंपन्या म्हणायचो. कथा सांगायच्या, किस्से सांगायचा, रंगूरंगू सांगायचा आम्हाला. माझ्यापेक्षा 1-2 वर्षांना मोठा येतो, पण त्याचं कथन जे आहे, कदाचित हा सुद्धा प्रभाव, आता मी शिक्षक आहे, चांगलं कथन करतो असं मुलं सांगतात, तो प्रभाव त्यामध्ये असणार आहे कुठंतरी निश्चितच. पण त्याहून कंपन्या नाव पडलं आणि हा योगीराज वाघमारे. आणि त्याचबरोबर सांगा हरकत नाही आहे, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतची सुद्धा पुस्तकं ही जी मी वाचली असतील त्या काळामध्ये निश्चित वाचलेली आहे. तुमच्या घरी ती पुस्तकं मी बघितली होती. तो सुद्धा धागा याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं आपण महामानवांना आपण जेव्हा समजून घ्यायला लागतो, वाचायला लागतो आपण महामानवांना, तेव्हा अशा बालपणी आठवताना हे महामानव आपल्याला नेमकं कुठे भेटले ती गोष्ट आपण सांगितली पाहिजे. अतिशय हुशार असलेला माझा मित्र, सद्गुणी असलेला मित्र, खूप चांगला आहे. जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. आम्हाला भरभरून बोलायचं आहे, पण असं यामध्ये सगळे बंधनं येतात सगळे. आता बस एवढंच. तुम्ही बोला काय. भेटल्या आता बऱ्याच दिवसानंतर, मला वाटतं आज 40 वर्षानंतर आम्ही दोघेही भेटतोय. हा माझा एकदम लहानपणी आम्ही आष्टी बीड जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाटबंधारे विभागामध्ये आमच्या दोघांचेही वडील काम करत असताना आम्ही सर्व आमचे जे मित्र आहेत, मग त्यामध्ये जमील शेख असेल किंवा अजून सुधीर जवळेकर असेल, रवींद्र बडदे आहे, डॉक्टर संजीव केंद्रे आहे, प्रकाश जाधव, राजेश राऊत आहे, वालेकर आहे, ती सगळी जी काही लहानपणीची सूर्यवंशी आहेत, ही सगळी जी मंडळी आहे ही एकदा गेट टुगेदर करण्यासाठीची ही पूर्वतयारी म्हणून कमलाकर राऊत हा लहानपणी खूप जास्त म्हणजे ब्रिलियंट विद्यार्थी म्हणून दशेमध्ये त्याला वाचनाची खूप सवय असायची. शिस्तबद्ध राहण्यासाठी टापटीप एकदम, आणि हाईटला आत्ताही तुम्ही पाहता एकदम, तेव्हाही आता जास्त नाही वाढली त्याची, पण त्याही वेळेला एकदम लहान जरी असला तरी जो लोक लहान असतात ना ती महान असतात आणि काहीतरी कृती करत राहतात. त्यांनी पूर्ण त्याचं एज्युकेशन या संबंधित विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठांतर्गत केलेलं आहे. आणि त्या मिळवलेल्या ज्या सगळ्या डिग्री आहेत त्या सर्व या महापुरुषांच्या वतीनं आहेत, किंवा त्यांची कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे. ही एवढी एक प्रांजळ भावना घेऊन तो अंबाजोगाई बीड जिल्ह्यावरून इथं आला आहे. आणि आल्यानंतर त्यांनी मला शोधून काढलं. मी संभाजीनगरमध्ये राहतो, शोधून काढलं आणि मग आज आमची 40 वर्षानंतर भेट झाली. आल्या फक्त आम्ही चहासुद्धा नाही घेतला. त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा विद्यापीठामध्ये चल, आधी तिथलं ऋण व्यक्त करू आणि मग त्यानंतर चहा जेवण. सकाळी नाश्ता करून निघालेला तो आता जवळपास 4-4:30 वाजता आहेत. आणि ती ओढ किती असते पहा, की ऋण व्यक्त करण्यासाठी महापुरुषांचं वाचन करणे. आता बघितलंच आहे, गुरुद्वाऱ्यामध्ये तब्बल 4 तासापेक्षा अधिक वेळ त्यांचं चरित्र गीत रूपानं तिथे मी सादर केलेलं आहे. आणि प्रत्येक प्रार्थनास्थळी जाऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. आज आषाढी पौर्णिमा म्हणजे आषाढी होती, आषाढी एकादशीच्या माध्यमातून हा परिसर आणि यांनी पण सगळं जे आहे ना त्या उपवास वगैरे सगळं धरून विठ्ठलाच्या प्रतीसुद्धा म्हणजे जी काही म्हणजे हे आहेत आपल्याकडे कृपादृष्टी कृपामयी जी आहेत सगळी आई वडील वगैरे सगळ्यांना धरून, म्हणजे सगळ्यांचा आवडता आणि माझा पण आवडता कमलाकर राऊत आज इतक्या दिवसानंतर भेटला. खूप बरं वाटलं तुम्हाला सगळ्यांसोबत हे सगळं शेअर केल्यानंतर. आनंद वाटल्यानं वाढतो आणि दुःखसुद्धा वाढल्यानं कमी होतं. या उक्तीप्रमाणे आम्ही आज दोघंही भेटलोत आणि त्यामुळं आम्हाला झालेला जो आनंद आहे असा गगनात मावत नाही आहे. त्यामुळे आम्ही हा तुमच्या